वणीतील प्रमुख चौकांमध्ये गतिरोधक उभारणी सुरू. मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजू धावंजेवार यांच्या पाठपुराव्याला यश. ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसह स्वागत आहे सिटी न्यूज वणीमध्ये. मानवी हक्क सुरक्षा परिषद ट्रस्टचे राज्याध्यक्ष राजू धावंजेवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून वणी शहरातील प्रमुख चौकांमध्ये गतिरोधक म्हणजे स्पीड ब्रेकर उभारण्याचे काम नगर परिषदेकडून सुरू करण्यात आले आहे. वाढती वाहतूक आणि भरधाव वाहनांमुळे अपघातांचा धोका लक्षात घेऊन 25 सप्टेंबर 2025 रोजी नगर परिषदेला निवेदन सादर करण्यात आले होते. त्यामध्ये भगतसिंग चौक, टागोर चौक, आंबेडकर चौक, टिळक चौक, विराणी टॉकीज रोडसह इतर वर्दळीच्या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत नगर परिषद प्रशासनाने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली असून काही ठिकाणी गतिरोधकांची उभारणी पूर्ण झाली आहे. या निर्णयामुळे भरधाव वाहनांच्या वेगावर नियंत्रण येण्यास मदत होणार असून नागरिक, विद्यार्थी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेत वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच या कामासाठी राजू धावंजेवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे नागरिकांकडून स्वागत व कौतुक करण्यात येत आहे. मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने दिनांक 10/9/2025 वणी नगर परिषद मुख्याधिकारी यांना वणी शहरातील मुख्य रस्त्यावर गतिरोधक लावण्याच्या संदर्भामध्ये आम्ही आमच्या महाराष्ट्राचे प्रदेश संपर्क प्रमुख परशुरामजी पोटे आणि बाकी सर्व पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्यांचं निवेदन आम्ही वणी नगर परिषदेला दिले होते. त्यानंतर 9 महिने झाले, परंतु ते लागत नव्हते. सतत पाठपुरावा आम्ही केला आणि त्यानंतर आता या 3 दिवसापूर्वी वणी शहराच्या मुख्य रस्त्यावर ते गतिरोधक लागले आणि गतिरोधक नसल्यामुळे वणी शहरामध्ये अपघाताचे प्रमाण फार वाढले होते. लहान मुले, मुली, कॉलेज जाणारे मुली आणि अनेक नागरिक यांचा अपघात होत होता किरकोळ. काही तर अपघात मोठे झाले, परंतु ते सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही आणि गतिरोधक लागल्यामुळे आज अपघाताला आळा बसला आहे. आम्ही नगर परिषद प्रशासनाच्या ज्या मानवी हक्क परिषदेच्या वतीने आभार मानतो. तसेच आमच्या मानवी हक्क परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांचंसुद्धा मला सहकार्य नेहमी लाभत राहील आणि जे नागरिकांच्या मूलभूत गरजा आहे, अन्न, वस्त्र, निवारा, या संदर्भामध्ये ज्या काही अडचणी येतील वणी शहरामध्ये किंवा वणी परिसरातील कुठेही त्या आम्ही दूर करण्याचा मानवी हक्क परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करू. एवढंच मी या प्रसंगी आपल्याला सांगतो आहे.